नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. मित्रांनो, एप्रिल महिन्याची पेन्शन काल दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात आली, परंतु अनेक दिव्यांग बांधवांना हे पेन्शन मिळालेले नाही. मग हे पेन्शन न मिळण्याची कारणे अनेक आहेत. त्यामध्ये दिव्यांग बांधवांची कोणतीही चूक नाही, कारण की दिव्यांग बांधवांनी सतत वेळोवेळी सांगितलेले कामे हे वेळेत पूर्ण केलेले आहे. जे बोगस दिव्यांग असतील तेच फक्त आता बाकी असतील की ज्यांनी दिव्यांग पोर्टलला नोंद केली नसेल किंवा UDID KYC केली नसेल किंवा काही दुसऱ्या इतर कारणामुळे KYC राहिली असेल, तर असे फक्त 10 ते 5% दिव्यांग बांधव असतील की ज्यांच्या अडचण असेल. परंतु बाकी 90% सर्व दिव्यांग बांधवांनी सर्व ठिकाणी व्यवस्थित कागदपत्रे दिलेली आहेत. आपण या ठिकाणी ज्या दिव्यांग बांधवांना 2,500 रुपयाप्रमाणे काल पैसे आलेले आहेत त्या ठिकाणी बघा, स्पेशल असिस्टन्स असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी दिव्यांग बांधवांचे पैसे जमा झालेले आहे. तर त्यांचे आपण या ठिकाणी सर्व काही चेक केले तर त्या बांधवांचे स्टेटस आणि ज्यांना पैसे आलेले नाही त्या बांधवांचे स्टेटस हे सेमच आहे. त्यामध्ये काहीच फरक नाही. ज्या दिव्यांग बांधवांना पैसे आलेले नाही त्याही दिव्यांग बांधवांचे पूर्ण काही सर्व प्रक्रिया पूर्ण आहे. म्हणजे आधार डेमो ऑथेंटिफिकेशन, आधार व्हेरिफिकेशन झालेले आहे, DBT पूर्ण आहे, पेमेंट मोड ऑन आहे, आधार प्रमाणीकरण, पेमेंट स्थिती, निधी वितरण अशा प्रकारच्या सर्व बाबी जवळपास ह्या सेम आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी या दिव्यांग बांधवांना मिळाले आणि या दिव्यांग बांधवांना मिळाले नाही. त्याबाबत आपण दिव्यांग कल्याण विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलेले आहे की जेवढ्या दिव्यांग बांधवांचे डाटा किंवा जेवढे दिव्यांग बांधवांचे व्हेरिफिकेशन त्यांच्याकडे पूर्ण झालेले आहेत किंवा त्यांच्यापर्यंत जेवढे दिव्यांग बांधव या ठिकाणी आलेले आहेत, म्हणजे ज्या दिव्यांग बांधवांची नावे आलेली आहेत त्यांची पेन्शन ही कालच देण्यात आलेली आहे. आता आज पेन्शन देण्यात आलेली नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या दिव्यांग बांधवांना काल पैसे जमा झाले असतील तेवढ्याच दिव्यांग बांधवांना या ठिकाणी पैसे जमा होणार आहे. ही अधिकृत माहिती आहे मित्रांनो. आपल्याला काय खोटं बोलून तुमचा वेळ वाया घालवायचा नाही. त्यामुळे मित्रांनो, यासाठी आता आपल्याला दिव्यांग कल्याण विभाग यांचीच वाट बघावं लागेल की जे केव्हा आपले नाव पण त्या ठिकाणी व्हेरीफाय करतात. कारण की तहसील ऑफिसमध्ये जाऊन आपण चौकशी केली असता त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की DBT मार्फत पैसे मिळत आहेत. त्यामध्ये आम्ही काही सांगू शकत नाही कशामुळे आले किंवा नाही आले ते आम्हाला काही माहिती नाही, आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. तसेच दिव्यांग कल्याण विभागातील जे अधिकारी आहे ज्यांनी काल आपल्याला पैसे वितरण केले त्यांनाही विचारणा केली असता की बाकी दिव्यांग बांधवांचे पैसे कधी येतील. त्यांनीही सांगितलेले आहे की आम्हाला त्याबाबत काही माहिती नाही, पहिल्याच वेळेस आम्ही दिव्यांग बांधवांची पेन्शन वितरित करत आहोत. त्यामुळे मित्रांनो, काही अपडेट आल्यास आपण त्यांच्याशी परत संपर्क साधणार आहोत की राहिलेल्या दिव्यांग बांधवांना कधी पैसे मिळणार आहे. तर त्या संदर्भातही आपण त्यांच्याशी संपर्कात राहणार आहोत. उद्या पण त्यांच्याशी संपर्क करून आणखी काही माहिती मिळाली का, काय करायला पाहिजे ज्या दिव्यांग बांधवांना पैसे मिळालेले नाही त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. तरी मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट आहे. तुम्ही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका की हे तुमचं अपूर्ण राहिलं, ते अपूर्ण राहिलं आणि हे पूर्ण करा, ते पूर्ण करा. खरोखर तुमची जर काय UDID KYC राहिली असेल किंवा इतर काय बाबी राहिल्या असतील ज्या तुम्हाला माहिती आहे त्या पूर्ण करून घ्या किंवा इतर ज्या काही त्रुटी असतील त्या पूर्ण करून घ्या. मात्र बाकी इतर अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि उद्या परत आपण दिव्यांग कल्याण विभागाशी संपर्क साधणार आहोत. तेव्हा त्यांच्याकडून आणखी काही माहिती मिळाल्यास तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. आणि मित्रांनो, आज दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करण्याची 30 तारीख ही शेवटची तारीख देण्यात आलेली होती, परंतु त्याबाबत अजूनही काही अपडेट आलेले नाही. तारीख वाढणार आहे का किंवा कोणत्या दिव्यांग बांधवांना या ठिकाणी आता नोंदणी केल्या जाणार आहे किंवा नाही केल्या जाणार आहे, कोणासाठी ही तारीख होती, याबाबत लवकरच अपडेट आली तीसुद्धा तुम्हाला आपण देणार आहोत. तर मित्रांनो, आता जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यांना काळजी करू नका, त्याबाबतही काहीतरी मार्ग निघणार आहेत. कारण की जवळपास 75% दिव्यांग बांधवांना या ठिकाणी पैसे मिळालेले नाही.
ते पैसे मिळण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. दिव्यांग कल्याण विभागालाच आपल्याला त्या ठिकाणी विचारावे लागणार आहे की आम्ही काय केले पाहिजेत म्हणजे आमचे पैसे मिळतील. तर त्या संदर्भात आपण उद्या आणखी त्यांच्याकडून व्यवस्थित माहिती घेऊन त्यांच्या संपर्कात राहणार आहोत आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ही माहिती वेळेवर मिळणार आहे. आणि जर काही अपडेट करायची असेल, काही माहिती तुमची अपूर्ण असेल आणि ती कशा पद्धतीने मिळवायची आणि कुठे करायची याविषयी माहिती आपण उद्याच्या व्हिडिओत देणार आहोत की ज्यावेळेस ते आपल्याला माहिती देतील. तरी तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही या ठिकाणी या व्हॉट्सअप बोट हे दिव्यांगांसाठी एक व्हॉट्सअप नंबर आहे, त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता. किंवा दिव्यांग कल्याण विभागाचा आधी आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलेले होते त्या तक्रार क्रमांकाशी संपर्क साधू शकता. किंवा दिव्यांग कल्याण विभागाचे टोल फ्री क्रमांक आहे त्याच्याशी सुद्धा तुम्ही संपर्क साधून माहिती मिळवू शकता. आपण व्यवस्थित आणि खरी माहिती देत असतो, त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी चौकशी करून माहिती काढू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.